नमस्कार मंडळी, मी वैभव देशपांडे आणि तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत। आज आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या भरतीसाठी PYQ सेशन घेणार आहोत। परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका व बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा 7822815937 हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सॲपवर हाय करा। आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायद्यात असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल। आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात। तर मित्रांनो, 1400 पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील। त्यात 8 सब्जेक्ट असतील, वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला 8 सब्जेक्ट ते असतील। त्यानंतर 2024च्या सर्व प्रश्नपत्रिका, तलाठी भरती प्रश्नसंच भेटतील। तुम्हाला 2000 पेजेसची PDF भेटेल विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सअपवर। त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील। असं तुम्हाला 100 दिवसाचा स्टडी प्लॅन असेल। दररोज एक स्टडी टार्गेट दिलं आहे, ते तुम्ही कंप्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल। आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील। तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही, तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे। अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी 7822815937। विद्यार्थी मित्रांनो, बघा इथे सर्वात पहिला प्रश्न आजच्या व्हिडिओतला, खालील दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला विधिपूर्वक हा शब्द योग्य शुद्ध लेखनानुसार कसा लिहिला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो आता विधी हा शब्द आपण कसा लिहितो। तर विधी हा शब्द आपण वला पहिली विलांटी आणि धीला पण पहिली विलांटी, विधी हा शब्द असा लिहितो। तर कोणत्या पर्यायात असं आहे तर फक्त बी आणि सी। आणि पूर्वक आपल्याला माहीतच आहे आपण कसं लिहितो। तर पूर्वक आपण पला दुसरा उकार, वला रफार आणि क असं लिहितो। तर वला आणि धला पहिली विलांटी आणि पला दुसरा उकार असं कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक सी मध्ये असं आहे। त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक सी। चला पुढचा प्रश्न बघूयात। विरुद्धार्थी शब्द ओळखा। गौण, गौण म्हणजे दुय्यम, जो महत्त्वाचा नसतो अशा व्यक्तीला, अशा वस्तूला आपण गौण म्हणतो। तर गौणचा विरुद्धार्थी होईल महत्त्वाचा। आता आपण इतरही पर्यायाचे अर्थ माहीत करून घेऊयात। किरकोळ, किरकोळचा अर्थ होतो एकदम बारीक सारी, तर त्याचा विरुद्धार्थी होईल घाऊक। त्यानंतर दुर्लक्षित तर लक्षपूर्वक। त्यानंतर अपेक्षित चा विरुद्धार्थी होईल अनपेक्षित। त्यानंतर महत्त्वाचा गौण, ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न, उधारीचे पोते संवाहात रीते। प्रश्नाखालील दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील म्हणीचा योग्य अर्थ निवडा। तर विद्यार्थी मित्रांनो, उधारीचे पोते संवाहात रीते म्हणजे या म्हणीचा अर्थ आहे की जर आपण कोणाकडून उधारीचं घेतलं तर त्यात आपल्याला तोटा होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे ही म्हण पडलेली आहे। तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे। उधारीने घेतलेल्या गोष्टीत तोटा होणार हे ठरलेले असते। ऑप्शन क्रमांक बी। सुकुमार नवीन शाळेमध्ये दाखल झाला आणि त्याची नवीन शाळेतील मुलांशी मैत्री जमली, यासाठी खालीलपैकी कोणता वाक्प्रचार योग्य राहील। तर मित्रांनो, मैत्री जमणे म्हणजे सूत जमणे। ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे। शहनिशा करणे म्हणजे काय खरे काय खोटे याचा पडताळा करणे। स्थिरतावर म्हणजे एखादं तुम्ही आपलं शहर सोडून इतर शहरात जाता तेव्हा काही दिवस तुम्हाला स्थिरतावर व्हायला वेळ लागतो, त्या प्रकारचे म्हणजे स्थिरतावर होणे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते उभयान्वयी अव्यय नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला उभयान्वयी अव्यय म्हणजे नेमकं काय। तर उभयान्वयी अव्यय असे असतात की दोन छोट्या छोट्या वाक्यांना ती जोडतात, त्यांनाच उभयान्वयी अव्यय म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, परंतु हे उभयान्वयी अव्यय आहे। त्यानंतर पण हे सुद्धा आहे आणि हे सुद्धा आहे। हे तिन्ही अव्यय हे दोन शब्दांना आणि 2 वाक्यांना जोडतात। फक्त का हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे, हे 2 वाक्यांना किंवा 2 शब्दांना जोडत नाही, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी। त्यानंतर पुढील प्रश्न, तू कुठे गेला होतास काल, वरील वाक्याचा प्रकार कोणता। तर विद्यार्थी मित्रांनो, वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह दिसले की डोळ झाकपणे ते वाक्य प्रश्नार्थक आहे असं समजावं।
जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पहिलीच्या विद्यार्थ्याला सांगितलं की प्रश्नार्थक वाक्य म्हणजे काय, तर प्रश्नार्थक वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते त्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. त्यानंतर विधानात्मक वाक्य म्हणजे साधारण वाक्य, मी खेळत आहे, बाबा गावाला गेले, असे वाक्य म्हणजे विधानात्मक वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे ज्यात आज्ञा दिली जाते, जसं हे करा, दार उघड, संघर्ष करा, उठा, जागे व्हा, अशा प्रकारचे वाक्य म्हणजे आज्ञा ज्याच्यात दिली आहे अशा प्रकार. विद्यार्थी वाक्य म्हणजे ज्या वाक्याच्या शेवटी वा, वी, वे हे शब्द येतात अशा वाक्यांना विद्यार्थी वाक्य म्हणतात. जसं की आज पाऊस पडावा, मला पहिला क्रमांक मिळावा, अशा प्रकारची वाक्य आहेत ती विद्यार्थी वाक्य असतात. वाक्याच्या शेवटी आणि क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे हा शब्द येतात तेव्हाच विद्यार्थी वाक्य होते. त्यानंतर पुढील प्रश्न, राहुल कपाटामागे लपला होता, या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो या शब्दातच दडलेला आहे त्याचा अर्थ. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारे अव्यय म्हणजे शब्दयोगी अव्यय. आता इथे कोणत्या शब्दाला जोडून आलेले आहे अव्यय, तर नाम, सर्वनाम किंवा एखाद्या शब्दाला एखादा अव्यय जोडून आला त्याला शब्दयोगी अव्यय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो इथे कपाटामागे, मागे हे शब्दयोगी अव्यय आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, समानार्थी शब्द ओळखा. अचल. अचल म्हणजे ज्याची हालचाल होत नाही असा. तर विद्यार्थी मित्रांनो असा म्हणजे स्थिर. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार. खालील दिलेल्या पर्यायातून योग्य शब्दलेखन असलेला पर्याय निवडा. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुष्टीकरण हा शब्द इथे ओळखायचा आहे. तर योग्य कसा लिहिलेला आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तो योग्य लिहिलेला आहे. आपण पुष्टीकरण असे लिहितो, ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर पुढील प्रश्न, पानिपतच्या युद्धामध्ये लक्ष बांगडी फुटली, या वाक्यातील बांगडी फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? तर मित्रांनो बांगडी फुटणे म्हणजे पतीचे निधन होणे, म्हणजेच वैधव्य प्राप्त होणे. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, समानार्थी शब्द ओळखा. असमाधान म्हणजे अतृप्ती. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर. प्रसाद म्हणजे देवाचा प्रसाद, तीर्थ म्हणजे देवाचं तीर्थ, प्रमाद म्हणजे एखादा भ्रम. पळून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. मित्रांनो पळून जाणे म्हणजे पाठ दाखवणे. आता आपण इतर ऑप्शनचे एक्सप्लेनेशन बघूयात. पाठ पुरवणे म्हणजे पिच्छा पुरवणे. त्यानंतर पाठीशी घालणे म्हणजे संरक्षण देणे. अशा प्रकारे आपण सर्व एक्सप्लेनेशन घेणार आहोत. त्यानंतर पुढील प्रश्न, उताना या शब्दाचा पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्द कोणता? तर विद्यार्थी मित्रांनो उताना या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पालथा. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार. ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले, या वाक्यात कोणता वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो जर एखादे काम आपल्या अंगावर येते तेव्हा आपण म्हणतो ते काम आपल्या अंगावर पडले. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. अंग चोरणे म्हणजे कामात कुचराई करणे. अंग टाकणे म्हणजे पडणे किंवा झोपणे. अंगावर काढणे म्हणजे एखादे आपल्याला दुखणे झाले तर ते आपण अंगावर काढतो. समजा सर्दी खोकले झाले तर आपण ते अंगावर काढतो, लवकर दवाखान्यात जात नाही, त्याप्रमाणे अंगावर काढणे. त्यानंतर ज्या वाक्यात एकच उद्देश व एक विधेय असतो त्या डॅडॅश वाक्य म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो येथे तुम्हाला माहीत पाहिजे की उद्देश म्हणजे काय. उद्देश म्हणजे कर्ता आणि विधेय म्हणजे क्रियापद. ज्या वाक्यात एक कर्ता आणि एकच क्रियापद असते त्या वाक्याला केवल वाक्य म्हणतात. तिसरं वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते. तर संयुक्त वाक्यात दोन प्रधान वाक्य उभयनामी अव्ययाने जोडलेले असतात. पुढील प्रश्न बघूयात. पुढीलपैकी कोणती म्हणणीची जोडी चुकीची आहे? ऑप्शन क्रमांक 1 खान तशी माती बरोबर आहे, आईप्रमाणे मुली. त्यानंतर गरजेल तो पडेल काय, बडबड करण्याच्या हातून काही कार्य होत नाही, बरोबर आहे. तर सी गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येणे, बरोबर आहे. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र एकसारख्या चुली असणे, हे चूक आहे. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र एकसारखी परिस्थिती असणे. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं चुकीचं आहे. उपसर्ग साधित शब्द निवडा. या प्रश्नाच्या आधी तुम्हाला उपसर्ग म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. उपसर्ग म्हणजे मूळ शब्द आहे त्याच्या पुढे काही अक्षर जोडले जातात त्यालाच उपसर्ग म्हणतात. जसं की अवलक्षण. आता लक्षणच्या पुढे आपण अव जोडलं. त्यानंतर अतिक्रमण, क्रमणच्या आधी आपण अति जोडलं, यालाच उपसर्ग म्हणतात. आता इथे उपसर्ग साधित शब्द कोणता आहे तर भरजरी हा शब्द उपसर्ग घटित आहे. जेव्हा मूळ शब्दाच्या मागे काय अक्षर लागतात त्याला प्रत्यय म्हणतात आणि त्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न, पाणी सोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे. ऑप्शन क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे.
त्यानंतर पुढील प्रश्न, खालील शब्दसमूहामध्ये चुकीचा पर्याय ओळखा. केसाची बट असते बरोबर, गुरांचा कळप असतो बरोबर, गवताची मुळी नसते, गवताची गंजी किंवा पेढी असते, उसाची मुळी असते. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचा संच असतो बरोबर आहे. पुढील प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा, नकारार्थी वाक्य बनवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एखादे वाक्य नकारार्थी करायचे असेल तर त्या वाक्यातील विशेषण घ्यायचे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द बघायचा. तर इथे कोणते विशेषण आहे? आदर. तर आदरचं विरुद्धार्थी होईल अनादर. आणि शेवटी नकारात्मक क्रियापद घ्यायचे, नको, नाही असे. तर ऑप्शन क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका. विद्यार्थी मित्रांनो, सी हे उत्तर का नाही आहे? तर ते व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे. ज्येष्ठ नागरिकांना अनादर करू नका असं होऊ शकत नाही. त्यानंतर पुढील प्रश्न, श्रेयस्कर शब्दाचा संधिविच्छेद ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, ही विसर्ग कृ धातूची संधी आहे. जेव्हाही एखाद्या विसर्गासमोर जर क किंवा कार आलं तर ती संधी विसर्ग कृ संधी होते. जसं येथे की श्रेयच्या नंतर स्कर आलं म्हणजे श्रेय विसर्ग कर, नंतर हा विसर्ग हटतो आणि त्याच्या जागी स लागतं म्हणून स्कर होतं ते, आणि पुढे श्रेय जसेच्या तसे म्हणून ते पूर्ण श्रेयस्कर होतं. अशा प्रकारे ही विसर्ग कृ धातूची संधी आहे. हिरण्यगर्भ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य. त्यालाच आपण रवी, आदित्य, सविता इत्यादी शब्दाने आपण संबोधतो. यानंतर आपण सर्व ऑप्शनचे एक्सप्लेनेशन बघूयात. धरा म्हणजे पृथ्वी, भूमी, वसुंधरा, वसुधा. नभ म्हणजे गगन, आकाश, तारांगण इत्यादी. त्यानंतर जल म्हणजे पय, तोय, जीवन, पाणी इत्यादी शब्द जलाला पण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, ज्या वाक्यात एकच प्रधान वाक्य आणि बाकीचे वाक्य या प्रधान वाक्यावर अवलंबून असतात त्यांना मिश्र वाक्य म्हणतात. जसे की गुरुजी म्हणाले, राहुल हा हुशार आहे. जसं की आपण गुरुजी काय म्हणाले तर त्याचं उत्तर राहुल हा हुशार मुलगा आहे. हे दोन्ही वाक्य एकमेकावर डिपेंड आहेत, त्यामुळे येथे मिश्र वाक्य होते. जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य आणि एक गौण वाक्य असते तेव्हा मिश्र वाक्य होते. विविध विभागाच्या प्रश्नपत्रिका सोल्युशनसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.